नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा. आता बातमी आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील थेट गावतांडा खेड्यातील जिल्हा परिषद शाळेतून आमदार प्रशांत बंब व शिक्षक संघटना याच्यामध्ये वाद शिकेला पेटला असून शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी श्यामसुंदर गंगथडे यांनी ग्राउंड रिपोर्ट झिरोन साधला आहे. संपर्क पाहूयात क्षणचित्र. आता महाराष्ट्रभर आणि भारत देशभर जो टीईटीचा प्रश्न चर्चेला जात आहे तो अतिशय चुकीचा आहे. कारण ही जर सर्व जी शिक्षक आहेत KG to PG ही सर्व शिक्षक निवड चाचणी परीक्षा होऊन त्या परीक्षेमध्ये पात्र ठरल्यानंतरच सेवेमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि पुन्हा त्यांची परीक्षा घेणं ही केवळ त्यांची विनाकारण थट्टा केल्यासारखं भाग आहे. कारण एखादा IAS अधिकारी आहे, तो IAS अधिकारी झाला आणि आज 10-15 वर्षे 20 वर्षे सेवेत आहे, पुन्हा त्याला नव्याने IAS होण्यासाठीच्या पात्रता परीक्षा देण्याची कुठं निकष आहेत का? नाही. तशाच पद्धतीचं कोणतीही नोकर भरती झाली त्यावेळेसच्या परिस्थितीत जी निवड चाचणीसाठी किंवा त्या नोकर भरतीसाठी निकष आहेत ते पूर्ण करून हे शिक्षक सगळे सेवेमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. त्याचबरोबर आमदार प्रशांत बंब यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की त्यांना केवळ या गोष्टीचं राजकारण करून आपलं नाव महाराष्ट्रभरात चर्चेत ठेवायचं आहे आणि त्यांच्या या वृत्तीचा मी एक संघटनेचा पदाधिकारी म्हणून जाहीर निषेध ठेवतो. कारण त्यांना ग्रामीण भागातील वाडी वस्ती तांड्यावरील विद्यार्थी शाळेमध्ये जात आहेत, विद्यार्थी शिकवण्यासाठी शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये ते भांडवलशाहीचं प्रतिनिधित्व करत आहेत. कारण इंग्लिश स्कूल ह्या CBSE शाळा चलाव्या आणि जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता नाही असं प्रसार माध्यमावर आपण सांगावं आणि लोकांचा गैरसमज करून ह्या धनदांडग्यांच्या शाळा भरल्या पाहिजेत आणि प्रायव्हेट स्कूल फीस देऊन पालक तिकडे घातले पाहिजेत अशा चुकीच्या मानसिकतेतून आमदार प्रशांत बंब हे वारंवार पुन्हा या गोष्टीवर छेडत आहेत. शिक्षकांना टार्गेट करत आहेत. अशा पद्धतीचं वारंवार त्यांची ही अतिशय चुकीची भूमिका आहे. मी आदरणीय आमदार बंब साहेबांना एवढंच सांगेन की वाडी वस्ती तांड्यावर तुम्हाला मी एक आव्हान करतो, आमच्यासोबत या आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी किती घडले, किती IAS अधिकारी झाले, वेगवेगळ्या क्षेत्रात किती यशस्वी झाले, ही सगळी उदाहरणं आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही जर ग्रामीण भागातल्या शिक्षणावर टीका करून पालकांची मानसिकता आणि शिक्षकांची मानसिकता बिघडवून जर हे दूषित वातावरण करत असाल तर हे शिक्षण क्षेत्राला खूप मोठं तुमचं एक अडसर ठरणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या वाडी वस्ती तांड्यावरचं शिक्षण जी ही गाडा व्यवस्थित चालू आहे तो उठवण्याचं पाप तुमच्या नशिबी येणार आहे. तुम्ही ह्या ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरचं शिक्षण विनाकारण भाष्य करून मोडीकळीस आणण्याचा प्रयत्न करू नये अशी एक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आपणास मी विनंती करतो. आमदार बंब साहेब इथं कार्यरत असलेले सर्व शिक्षक वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून हे त्यांच्या पदावर बसलेले आहेत. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता दाखवून ते या पदावर आलेत. आपण जनतेला दाखवून द्यावं की आपण काय पात्रता निकष पूर्ण करून आपल्या पदापर्यंत गेलात आणि तुम्ही हे पण जनतेला सांगा की जर भविष्यात काही कुठं कायदा तयार झाला, आमदार खासदारांना जर कुठली MPSC UPSC सारखी लेवलवरची जर परीक्षा देण्याची वेळ आली तर तुम्ही स्वतः तयार आहात का हे पण शिक्षकांना सांगा. जर तुम्ही तयार असताल तर ते पण तयार होतील. हीच मी मराठवाडा लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करतो. पाहत राहा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा, पडताळणी सत्य परिस्थितीची.